नमस्कार. अकोला बुलढाणा संयुक्त बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. अकोला आणि बुलढाणा परिसरातील काही ताज्या घटनांसह मी विवेक. बातमीपत्रात प्रारंभी एक नजर ठळक बातम्यांवर. मुलीनं प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून विवाहितेच्या माहेरच्या कुटुंबियांनी पतीसह सासूला केली मारहाण. 3 महिलांसह 9 पुरुषांविरुद्ध गुन्हा दाखल. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील घटना. सोशल मीडियावर अल्पवयीन मुलीचे फोटो व्हिडिओ व्हायरल. आरोपी विरुद्ध माहिती आणि तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल. आणि अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना शिवसेनेचा घेराव. रुग्णालयातील रुग्णाचे रक्त नमुने गहाळ झाल्यानं ठाकरे गट आक्रमक. संबंधित डॉक्टरांविरुद्ध निलंबनाच्या कारवाईचं आश्वासन. आणि आता सविस्तर वृत्त. प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून विवाहितेच्या कुटुंबियांनी पतीसह सासरच्यांना जबर मारहाण केली. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील एका गावात ही घटना घडली. या प्रकरणी तक्रारीवरून 3 महिलांसह 9 पुरुषांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या सासरच्यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या मुलानं गावातीलच एका मुलीसोबत पळून जाऊन प्रेमविवाह केला. दरम्यान त्यांच्या घरी एका कार्यक्रमानिमित्त ते दोघेही परत आले. यावेळी विवाहितेची आई मुलीच्या घरी आली. यावेळी विवाहितेच्या आईनं एकही कारण न सांगता मुलीच्या सासूला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी तिच्यासोबत आलेल्या 8 ते 10 जणांनी हातात लाठ्या काठ्या दगड घेऊन घरात प्रवेश केला. यावेळी विवाहितेच्या पतीला देखील जबर मारहाण करण्यात आली. घरातील साहित्यांची नासधूस करत 3 दुचाकी 1 4चाकी वाहनांची तोडफोड करत नुकसान केलं. याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी विवाहितेच्या कुटुंबातील 3 महिलांसह 9 पुरुषांविरुद्ध विविध कलमांवे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे. अकोला शहरातील एका अल्पवयीन मुलीचे फोटो आणि व्हिडिओ आरोपीनं सोशल मीडियावर व्हायरल केले. या प्रकरणी आरोपीच्या विरोधात माहिती आणि तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 17 वर्षीय पीडित अल्पवयीन मुलीची सोशल मीडियाच्या माध्यमातून एका अज्ञात इसमासोबत ओळख झाली. त्यानंतर अल्पवयीन मुलीला अज्ञातानं आपल्या विश्वासात घेतलं. त्यानंतर अश्लील संभाषण केलं. या प्रकरणी खदान पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खदान पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय सायरे करत आहेत. अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णाचं रक्त नमुने गहाळ झाल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं अधिष्ठात्यांना घेराव घालण्यात आला. यावेळी जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील अनागोंदी कारभाराबाबत त्यांना जाब विचारण्यात आला. यावेळी संबंधित डॉक्टरांच्या विरोधात निलंबनाच्या कारवाईचं आश्वासन देण्यात आलं. जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील बालरुग्ण विभागातून एका मुलीचे रक्त नमुना गहाळ झाल्याप्रकरणी रुग्णालयातील अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला. बालकाच्या एक्सरेबाबत त्यांनी चुकी झाल्याची कबुली दिली. या प्रकरणी डॉक्टर वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अधिष्ठाता यांनी तात्काळ दखल घेत संबंधित विभागाला धारेवर धरलं. 5-6 दिवसांपूर्वी गहाळ झालेला रक्त नमुना कसा मिळाला? यावेळी डॉक्टर उडवाउडवीची उत्तरं देत असल्यानं रुग्णांच्या नातेवाईकांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेत अधिष्ठाता यांच्या दालनात धाव घेतली. रुग्ण नातेवाईकांकडून लेखी तक्रार झाल्यानंतर संबंधित डॉक्टरवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचं अधिष्ठाता डॉक्टर मीनाक्षी गजभिये यांनी स्पष्ट केलं. बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा तालुक्यातील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला. मंत्री दिलीप वळसे पाटील हे बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा तालुक्यातील गारपीट आणि अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. नुकसानग्रस्त भागाची पाहणी झाल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना देत नुकसानग्रस्त एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये त्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन योग्य पंचनामे करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. फळपिकं सोडली, फळपिकाला नाही आवश्यकता, पण बाकीच्या पिकाला आहे सर. आणि साईडचा इश्यू असल्यामुळे सरांनी सांगितलं तसं आपण प्रत्येक तालुक्याला तो माणूस बसून ठेवला, तो अर्ज घेतोय ऑफलाईन अर्ज. तिथं जाऊन फक्त शेतकरी गेला की तो भरून घेतोय सर.
आणि आता सर बोललो ते 72 तासाच्या आत द्यायला पाहिजे, पण साईडच्या इश्यूमुळे आपण त्याला सांगितलं जे येतील उशीर आले तरी ॲक्सेप्ट करायला त्याला लेखी दिले तक्रार दिल्याशी घेऊनच नाही राहिले बाकीचे अर्ज दिले आम्ही मागच्या वर्षी डोके. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षानं घवघवीत यश मिळवलं. त्यामुळे अकोला इथं भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. यात महिला आणि पुरुष पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेत फटाक्यांची आतिषबाजी केली. गांधी रोडवर असलेल्या भाजपच्या कार्यालयात कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन पेढे वाटून जल्लोष साजरा केला. भारतीय जनता पक्षाच्या वतीनं भाजप कार्यालय ते जयप्रकाश नारायण चौकापर्यंत मिरवणूक काढून ढोल ताशांच्या गजरात महिलांनी फुगडी खेळून जल्लोष साजरा केला. यावेळी आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील, माजी महापौर विजय अग्रवाल, अर्चना मसने आदींसह इतर कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. उत्साह प्रचंड आहे. जेवढे की एक्झिट पोल येत होते आणि या 5 दिवसात जी चर्चा सुरू होती विशेषतः इलेक्ट्रॉनिक मीडियावर, त्यावरून भारतीय जनता पक्षाचं मताधिक्य कमी होईल असा काही लोकांचा अंदाज होता. तो अंदाज तपशील फेल ठरवून मोदीजीची आणि त्याच्या राज्यात शिवराजी सारख्यांची ज्या योजना आहेत गरिबांपर्यंत पोहोचणाऱ्या आणि डायरेक्ट बेनिफिट करणाऱ्या या योजनांचं लोकांनी समर्थन केलेलं आहे. दुसरी गोष्ट, हा देश 10 वर्षाच्या पद्धतीनं पुढे जायला पाहिजे होता आणि जो विचार मोदींनी मांडला त्या विचाराचं एक प्रकारे शिक्कामोर्तब करणं, त्याला समर्थन देणं असा साधारण जनतेचा कौल आहे. शासनानं कोळी महादेव जमातीचं प्रमाणपत्र आदिवासी बांधवांना वितरित करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे दि बेरार प्रांत कोळी महादेव संघटनेच्या वतीनं उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं. कोळी महादेव जमातीतर्फे जात प्रमाणपत्रासाठी जिल्ह्यातील कोळी महादेव जमातीच्या बांधवांनी उपविभागीय कार्यालयात प्रस्ताव सादर केला आहे. कोळी महादेव एसटी प्रवर्गात मोडत असल्यानं जे प्रमाणपत्र दिल्या जातील ते आदिवासी विभागाच्या GR नुसारच वितरित करावे अशी विनंती करण्यात आली. मात्र कोळी महादेव जमातीचे प्रमाणपत्र हे आदिवासी विभागाच्या GR नुसार वितरित न करता समाज कल्याण विभागाच्या GR नुसार दिल्या जात असल्यानं त्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. 28 नोव्हेंबर 2001 चे आदिवासी विभागाचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र आहे की आदिवासी बांधवांना 1950च्या पूर्वीच्या वास्तव्याचा दाखला मागण्याची गरज नाही, तरी देखील 1950च्या पूर्वीच्या वास्तव्याचा पुरावा मागितला जात असल्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. अरे सुनो, हाँ? त्योहार का समय है और आप बाहर कहाँ जा रहे हो? वो मैं जरा यूसीएन सेट टॉप बॉक्स का रिचार्ज करके आता हूँ. देखो, काम के समय बाहर जाने का बहाना ना अब बंद करो. यूसीएन सेट टॉप बॉक्स का रिचार्ज अब ऑनलाइन भी होता है, तो फिर बाहर क्यों जाना? हाँ? लेकिन इसमें ऑनलाइन पेमेंट में ऐप कौन सा लगेगा? आप फोन पे, गूगल पे, पेटीएम ऐसे किसी भी ऐप के जरिए ऑनलाइन रिचार्ज कर सकते हैं और आपके द्वारा किया गया पेमेंट केबल सर्विस प्रोवाइडर तक तुरंत पहुंच जाएगा. अरे वाह, ये तो एकदम आसान है. अब ऑनलाइन रिचार्ज से यूसीएन का हर पेमेंट होगा आसान और बेहतर. तो डिजिटल तकनीक चुने और हमें सहकार्य करें. अकोला जिल्ह्यातील 5 तालुक्यात घेण्यात आलेल्या 14 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. एक ग्रामपंचायत वगळता जिल्ह्यात 13 ग्रामपंचायतींच्या उपसरपंच पदाची निवडणूक 5 डिसेंबरला होणार आहे. सरपंच पदाच्या अध्यक्षतेखाली संबंधित ग्रामपंचायतींच्या प्रथम विशेष सभा आयोजित करण्यात आल्या आहे. या विशेष सभांमध्ये उपसरपंच पदाची निवडणूक होणार आहे.
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा, मूर्तिजापूर, अकोट, अकोला, बार्शी टाकळी आणि पातूर या 5 तालुक्यात घेण्यात आलेल्या 14 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल 6 नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आले. त्यापैकी एक ग्रामपंचायत वगळता जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील 13 ग्रामपंचायतींच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकांसाठी 5 डिसेंबर रोजी संबंधित ग्रामपंचायतीच्या प्रथम विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. सरपंचाच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सभेत उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात येणार आहे. निवडणुकीसंदर्भात निवडणूक निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात परतीच्या पावसाची वाट पाहत काही ठिकाणी हरभऱ्याची पेरणी झाली नव्हती. बागायतदार शेतकऱ्यांनी 25%च पेरणी केली असून 75% क्षेत्रावर पेरणी रखडली होती. मात्र अवकाळी पाऊस झाल्यानं रब्बीतील हरभऱ्याच्या क्षेत्रात वाढ होणार आहे. अवकाळी पावसामुळे कपाशी, तूर या पिकांचं नुकसान झालं. मात्र हा पाऊस रब्बीसाठी हरभरा पिकासाठी अमृत ठरला आहे. बाळापूर तालुक्यात रब्बीसाठी एकूण 17,712 हेक्टर क्षेत्रापैकी 75% क्षेत्र रिकामे होते. कोरडवाहूसाठी दिवाळीनंतर आणि ओलिताखाली आलेल्या क्षेत्रावर नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच रब्बी हंगामातील हरभऱ्याच्या पेरण्या केल्या जातात. यावर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंतच पाऊस होता, त्यामुळे रब्बी हंगामाच्या पेरण्या लांबल्या. याशिवाय सोयाबीनचा पेरा उशिरा झाल्यामुळे त्याची काढणी लांबली. त्यामुळे रब्बी हंगामातील पेऱ्याला फटका बसला होता, परंतु अवकाळी पावसामुळे रब्बीचा पेरा वाढण्याची शक्यता आहे. अकोला महानगरपालिकेत अधिकारी अधिक काळ टिकत नाही तसा इतिहास आहे. अधिकारी महानगरपालिकेत येताच बदलीसाठी प्रयत्न सुरू करतात. मात्र प्रतिकूल परिस्थितीतही अनेक आयुक्तांनी अकोला महानगरपालिकेला अधिक काळ दिलाय. यात कविता द्विवेदी यांचा आयुक्त म्हणून सर्वाधिक मोठा काळ ठरला आहे. अकोला महानगरपालिकेची स्थापना 1 ऑक्टोबर 2001 रोजी झाली. 22 वर्षात अकोला महानगरपालिकेत 17 आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली. त्यापैकी काहीच आयुक्तांनी अकोल्याला अधिक काळ दिला. अनेकदा प्रभारी अधिकाऱ्यांवर महानगरपालिकेचे कामकाज पार पडल्याचं दिसून आलं. महानगरपालिकेचे पहिले आयुक्त अनुप कुमार होते. त्यांच्या बदलीनंतर IAS अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी कार्यभार हाती घेतला. त्यांनी 2 वर्षे 2 महिने सेवा दिली. मार्च 2004 पासून आयुक्त येत राहिले, परंतु त्यांची सेवा 2 वर्षांपेक्षा कमी राहिली. आयुक्त अजय लहाने यांनी सप्टेंबर 2015 मध्ये पदभार स्वीकारत लक्ष्मीकांत देशमुख यांचा अकोला महानगरपालिकेत सर्वाधिक प्रदीर्घ कार्यकाळ पूर्ण करण्याचा विक्रम मोडीत काढला. त्यांनी 2 वर्षे 2 महिने आणि 5 दिवस सेवा दिली. त्यानंतर संजय कापडनीस यांनी 2 वर्ष 1 महिना 12 दिवस सेवा दिली. मात्र लहाने यांचा विक्रम मोडू शकले नाही. नीमा अरोरा यांची आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर फेब्रुवारी 2021 मध्ये त्यांची बदली झाली. त्यानंतर कविता द्विवेदी यांनी तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी अकोल्यात सर्वाधिक 2 वर्षे 2 महिने कार्यकाळ दिला होता. त्यांचा हा विक्रम आता आयुक्त कविता द्विवेदी यांनी मोडला असून त्यांना अकोल्यात 2.5 वर्षे पूर्ण झाली आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील नानखेड टाकळी इथं देगाव जिल्हा परिषद सर्कलमधील शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, बूथ प्रमुख आणि सोशल मीडिया प्रमुख यांच्या नियुक्तीसाठी आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आमदार नितीन देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. पक्ष कार्यासाठी स्वतःला झोकून देत जनसंपर्क वाढवावा, भाजप सरकारच्या आश्वासनांची खोटी माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन आमदार नितीन देशमुख यांनी नवनियुक्त सदस्य आणि कार्यकर्त्यांना केलं. यावेळी मंचावर बोलताना सहसंपर्क प्रमुख सेवकराम तातोड, जिल्हा संघटक उमेश जाधव, उपजिल्हा प्रमुख योगेश वानखेडे, निवासी उपजिल्हा प्रमुख संजय शेळके, उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे आदींची उपस्थिती होती. तर प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष राज्यात मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांची पातूर तालुक्याच्या चरणगाव इथं मंगळवारी जाहीर सभा होते आहे. या सभेची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. सभेसाठी येणाऱ्या मराठा समाज बांधवांच्या वाहनांसाठी 150 एकरवर वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. या सभेसाठी अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातून मराठा समाजाचे कार्यकर्ते तसंच इतर सर्व समाजाचे नागरिकही मोठ्या संख्येनं हजेरी लावणार आहेत. तर 1000 स्वयंसेवक कामाला लागले आहेत. सभेसाठी येणाऱ्या समाज बांधवांची पुरेपूर काळजी आयोजकांतर्फे घेतली जाणार आहे. याशिवाय वाहन दुरुस्ती, वाहन पंचर काढणे, वाहन दुरुस्तीसाठी क्रेन, पिण्याच्या पाण्याचे टँकर, औषधोपचार सुविधा, रुग्णवाहिका देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. बाळापूर तालुक्यात अवकाळी पावसाचा फटका लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय. यात अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. बाळापूर तालुक्यात अवकाळी पावसाचा फटका लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. सोसाट्याचा वारा मोठ्या प्रमाणात सुटला होता. यात अनेक शेतकऱ्यांचं मोठं
मोठं नुकसान झालं, तर लिंबूबागेतील झाडांच्या कैऱ्या गळून पडल्या, काही झाडांच्या फांद्या तुटल्या तर काही झाडच पडली. लिंबूबागेतील फळं गळल्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. मुलीनं प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून विवाहितेच्या माहेरच्या कुटुंबियांनी पतीसह सासूला केली मारहाण. 3 महिलांसह 9 पुरुषांविरुद्ध गुन्हा दाखल. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील घटना. सोशल मीडियावर अल्पवयीन मुलीचे फोटो व्हिडिओ व्हायरल. आरोपी विरुद्ध माहिती आणि तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल. आणि अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना शिवसेनेचा घेराव. रुग्णालयातील रुग्णाचे रक्त नमुने गहाळ झाल्यानं ठाकरे गट आक्रमक. संबंधित डॉक्टरांविरुद्ध निलंबनाच्या कारवाईचं आश्वासन. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.